मे महिना हा खारवड्यासारख्या वाळवण करण्यासाठी अतिशय उत्तम असतो. कारण मे महिन्यातली गरमी, उष्णता ही खारवड्याच्या आंबवण्याच्या प्रोसेसमध्ये खूप मदत करते आणि त्याची चवही वाढवते. म्हणून या महिन्यात शक्यतो खारवड्या कराव्यात. आता बघा, ह्या सुंदर अशा खारवड्या आपण आता कशा पद्धतीने केल्या हे मी तुम्हाला दाखवते आहे. नमस्कार, मी अश्विनी. आज आपण विदर्भातल्या स्पेशल प्रकारातल्या खारवड्या बघणार आहोत. ह्या बाजरीच्या खारवड्या करण्यासाठी अशी टपोरी सुंदर छान बाजरी घ्यायची आणि हिला स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घ्यायची. आता बघा, या पाण्यामध्ये घातल्यानंतर चांगली अशी चोळायची आणि मग त्यातला जो कोंडा, घाण, धूळ आहे ती निघण्यासाठी आपल्याला मदत होते. आता बघा, हलकी झालेली बाजरी आणि कोंडा तसाही वरच आलेला आहे. आता आपल्याला ही बाजरी सगळी जी आहे धुतलेली स्वच्छ 2-4 पाण्यामध्ये मी धुवून घेतली होती, ती अशी उपसून ठेवायची. उपसून ठेवणे म्हणजे चाळणीमध्ये वगैरे काढून ठेवणे. पूर्वीच्या बायका उपसून ठेवणे म्हणायच्या. बघा, आता असं चाळणीत काढून ठेवल्यानंतर असं पाणी साचतं, हे सगळं पाणी निघून जाऊ द्यायचं, म्हणजे आपल्याला कोरडी बाजरी मिळते. आता एक अर्धा तासानंतर ही अशी कापडामध्ये बांधून ठेवायची. ही कापडामध्ये बांधून चांगली 1 ते 1.5-2 तासही बांधली तरी चांगलं आहे. ही प्रोसेस करणं आवश्यक आहे यासाठी की आपण ही बांधून ठेवलेली बाजरी जेव्हा आपण बारीक करायला घेऊ तेव्हा कोंडा चांगला निघतो. त्यासाठी आपल्याला हे बांधून 1 ते 1.5 तास ठेवणं आवश्यक आहे. यासाठी आता मी इथे बारीक चाळणी आणि एक दुरडी अशी इथे झाकून ठेवणार आहे. म्हणजे त्याला थोडीशी हवाही लागते, सुकायलाही मदत होते आणि पाणी पण शोषून घेतं. आता बघा, या भांड्यामध्ये मी पाव भांडच बाजरी घातली. आपल्याला चालू बंद करत असं बाजरीचं भरड काढायची आहे. एकदम खूप फिरवलं तर ती बारीक होऊन जाईल आणि कोंडा निघणार नाही. म्हणून आपल्याला ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला ती जी 1 किलो आपली बाजरी होती त्याचा भरड किती निघतो हे दाखवण्यासाठी प्रत्येक भांड्यातलं मी हे काढून दाखवते आहे तुम्हाला. हा जो भरड असतो हा दलियापेक्षा बारीक आणि रव्यापेक्षा जाड अशा प्रकारात करायचा असतो आपल्याला. आता ह्या परातीमध्ये मी काढून दाखवते किती भरड झालेला आहे आणि याला त्या निमित्ताने हवासुद्धा लागेल आणि जेव्हा पाखळू आपण तेव्हा कोंडाही निघण्यासाठी त्याची मदत होईल. अगदी ओल्या बाजरीचा कोंडा निघत नाही, तशी सुकलेलीच आहे पण आंबट ओलसरपणा काही असतो त्यात, ते सगळं कोरडं होतं. बघा, असं पाखड थोडं घेऊन पाखडायचं म्हणजे कोंडा जास्तीत जास्त निघण्यासाठी मदत होते. बघा, असा हा कोंडा निघतो. कोंडा काढणे यासाठी आवश्यक असतं की कडकडीत लागते, नाही तर खारवडी आपल्याला अशी खुसखुशीत लागत नाही. त्यासाठी हा कोंडा काढणं खूपच आवश्यक आहे. त्यामुळे ही जी मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना, ती प्रोसेस बरोबर करा म्हणजे तुमच्या खारवड्या खूपच छान होतील. आता यात भरपूर असं पाणी घालून घेते आहे आणि पाणी घातल्यानंतर काय होतं की जो कोंडा काही असा राहिलेला असतो त्यात तो पाण्यामध्ये वर असा तरंगतो आणि मग तो आपल्याला काढून टाकायला अजून मदत होते. आता हे मी रात्रभर झाकून ठेवते आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी मला छान त्यावरचं सगळं हे काढून टाकता येईल पाणी बदलण्याच्या वेळेस. आता बघा, दुसऱ्या दिवशी हे सकाळी कसं दिसतं आहे. हे सगळा जो राहिलेला कोंडा जो होता पुन्हा वर आला आणि हे साईडनं असं थोडं फसफसलं आहे. हे फसफसणं आवश्यकच आहे कारण ही आंबण्याची प्रोसेस आहे पूर्ण. आता हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि काही वाटलं आपल्याला तशी चहा गाळणी किंवा एखादी जाळी घ्यायची आणि त्याने तो कचरा काढून घ्यायचा. ते पाणी बदलायचं आणि स्वच्छ पाणी घालून पुन्हा रात्रभरासाठी ठेवून द्यायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी, पुन्हा तिसऱ्या दिवशी असं हे 3 दिवस सलग करत राहायचं आणि मग स्वच्छ पाणी होतं. पाण्याला आंबूस घालणा असा वास येत नाही, स्वच्छ पाणी राहतं. आता पहा, हे जे राहिलेलं होतं त्याला असा पुन्हा लाल तवंग आला. आता मी काय करणार आहे, हा 4था दिवस आहे. या 4थ्या दिवशी जो आपण भरड भिजवलेला होता तो थोडा करत आता रव्या इतका बारीक करून घेते म्हणजे ते शिजतं पण चांगलं आणि खारवडी कडकडीत लागत नाही. आता हे सगळं व्यवस्थित, ह्याला काही नाही. आता हे थोडंसं अर्ध भांडं काढून जरी आपण बारीक केलं तरी चालतं. असं आपल्याला एकदाच मिक्सरने फिरवायचं
अंदाज येत नसेल तर थोडं चालू बंद करत तुम्ही रवाळ करून घ्या. एकदम बारीकही नाही करायचं, मग ती खारवडी खाण्याची मजा येत नाही. थोडंसं रवाळ आवश्यक आहे. आता ह्या पातेल्यात मी असं हे काढून घेतलं, पहिला जो घाणा होता तो. आता हे दुसरं, असं करत करत हे सगळं काढून घ्यायचं आणि मोजून घ्यायचं. आता हे सगळं किती भांडं भरतं ते आपण बघूया. आता हे 1 लिटरचं पलीकडचं भांडं आहे आणि हे साधारण 1.5 लिटरचं आहे. तर मला हे पाव भांडं असं हे घेतलं. आपण लिटरप्रमाणे घ्यायचं नाही, अंदाजे भांडं किती भरलेलं आहे त्याप्रमाणे आता आपल्याला पाणी लागणार आहे. तर एवढा हा जो चीक आहे तो आपण घेतला आहे. आता यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे. चांगला 1 गड्डी पूर्ण सोललेला लसूण लागतो, तो खराब झालेला वगैरे काढून घ्यायचा. हे साहित्य. आता सोललेला लसूण घ्यायचा, मला 1 गड्डी पूर्ण लागला इथे. आणि 1 टेबलस्पून जिरं, हे पूर्ण जिरं घालून घ्यायचं म्हणजे चव छान येते. आता 1 टेबलस्पून इथे आपल्याला एवढ्या 1 किलो बाजरीसाठी तेल लागतंय. खूप जास्त पण नाही घ्यायचं, नाहीतर मग वास लागतो, कारण आपल्याला हे वर्षभर ठेवायचं असतं. त्यामुळे आता यात आपण लसूण आणि जिराची जी मिश्रण केलेलं होतं ते घालतो आहे आणि याचं परतवून घेतो आहे. खूप असं कडकडीत करपलेला लसूण नाही करायचा, अगदी त्याचा कच्चेपणा मोडेल एवढंच परतवायचं, म्हणजे त्याची चव छान लागते. आता यात 1 चमचा भरून फक्त मी तिखट घातलेलं आहे. तुम्हाला किंचित तिखट जास्त लागत असेल तर थोडं घाला, पण तिखट खारवडी काही चांगली लागत नाही जास्त. आता हे तिखटाचाही कच्चेपणा गेला की यात मी जेवढं आपलं मिश्रण होतं बाजरीचं तेवढंच पाणी घालते आहे. आता हे पाणी घालून घेऊया आणि याला गरम करून घ्यायचं. पाणी थोडंसं गरम झालं पाहिजे, वाफ निघाली पाहिजे, म्हणजे मग आपल्याला पुढचं साहित्य टाकण्यासाठी मदत होते. आता हे जे काही रात्रभर मी ते सारण ठेवलं होतं ना रवाळ काढून, ते आहे. आता ते मी पाणी बदललं आणि हा राहिलेला फक्त हा चीक आहे. चीक म्हणूया किंवा बारीक मिश्रण म्हणूया. ते आता ह्या वाफ निघालेल्या छान ह्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे. तत्पूर्वी काय करतोय आपण, काही साहित्य घालतोय. बघा, यात वाटीभर असे तीळ घालते. तीळ घालायचे, तिळाने चव खूप छान लागते खारवडीला. त्यानंतर 1 टेबलस्पूनला थोडं किंचित कमी मीठ घालते, मला थोडं लागलं तर वाटलं तर मी घालेल पुन्हा. आणि त्यानंतर हा पाऊण चमचा मी पापड खार घातला आहे. पापड खार घातल्याने खारवडी खुसखुशीत होते. जसा पापड तळल्यावर आपल्याला कसं खुसखुशीत लागतो खाताना, तशा प्रकारातलं हे मिश्रण होतं. त्यामुळे पापडखार आवश्यक आहे. तेल आपण कमी घातलं आहे कारण वास लागतो म्हणून, त्यामुळे पापडखार घालणं आवश्यक आहे. आता बघा, हे छान सुंदर आता उकळण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. आता आपण हा मिश्रण जे आहे हे टाकून घेऊया. आता हे राहिलेले मिश्रण मी नंतर टाकते, आधी हलवून घेते, कारण जर आपण ते काढत बसलं तोपर्यंत हे बुडाला लागेल किंवा असे गोळे होऊन जातील, असं होऊ शकतं. म्हणून आधी हलवून घ्यायचं आणि मग हलवल्यानंतर चांगलं पाण्यामध्ये मिक्स झालं की मी हे बाकीचं काढून घेतलं सगळं आणि आता हे एकजीवता करून घेते आहे. तर हे पहा, असं दिसतं. तर हे लाल याचं पुन्हा पांढरट व्हायला मदत होते. कुठलीही लाल किंवा पिवळी अशी रंगछटा यावर राहणार नाही, कारण म्हणूनच मग हळूहळू आपल्याला एक एक ही प्रोसेस करायची असते. तर बघा, हलवत राहायचं. ही मी इथे रवी घेतलेली आहे, आपण वरण ज्याने पातळ करायला घेतो की नाही, ती रवी आहे, त्याने करायचं. असं दोन्ही हाताने पण ढवळू शकता. जर एकदमच बॅलन्स वगैरे जायची भीती वाटत असेल तर कोणाला धरायला लावायचं आणि एका हाताने आपण करायचं. तर बघा, हे असं हे घट्ट होत आहे. आता छान हलवलं, मधून हलवत गेलं की आता आपल्याला इथे पुढे यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मग वाफ काढायची आहे. गॅस एकदम बारीक करायचा, भांडं जसं आहे त्याप्रमाणे. आता बघा, मला थोडंसं जे राहिलेलं 1 चमचा मीठ कमी वाटत होतं ते मी टाकलं आणि आता माझे पूर्ण 1 टेबलस्पून मीठ इथे मला लागलेलं आहे तुपाच्या वाटीभरून. आता हे मंद आचेवर मी वाफ काढते आहे. कुठलीही घाई करायची नाही. आपल्याला 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तास लागू शकतो. आपल्याला हे 1 किलो बाजरीचं आपण हे सगळं करतो आहे. आता बघा, सध्या हलकंच आहे, पातळच आहे, पण याला मधून हलवलं की बुडाला लागत नाही आणि वाफ सगळीकडून येते, म्हणून हलवणं आवश्यक आहे. वरची बाजू खाली, खालची बाजू वर, असं हे करत राहायचं. आता बघा, पहिल्यापेक्षा तुम्हाला घट्ट झालेलं दिसतंय. आता या वेळेला गॅस बंद करायचा आणि हे पीठ थंड व्हायला ठेवायचं, म्हणजे ते अजून घट्ट होतं
आणि खारवड्या करायला बरं पडतं. आता मी इथे सोऱ्यानेच टाकून घेते आहे खारवड्या, कारण एकटी असल्यामुळे हाताशी कोणी नाही. आपण मुगवड्यासारख्या रेग्युलर खारवड्या टाकायला गेलं तर खूप वेळ लागतो आणि मग ऊन पण निघून जाईल. कारण घरचा आपल्या गृहिणींना माहिती आहे सगळा स्वयंपाक पाणी करून मग आपण हे वाळवणाची कामं करतो हाताशी कोणी नसलं तर. त्यामुळे एकीकडे स्वयंपाक झाला आणि आता ह्या अशा खारवड्या खूप जणींच्या मी बघितल्या की अशाच आजकाल करतायत, कारण मॅनपॉवर कमी असल्यामुळे, ॲक्च्युअल वुमन पॉवर म्हणावे लागेल की कमी आहे, त्यामुळे मग आपल्याला अशी सोपी साधी पद्धत काढावी लागते. आणि आता ह्या सगळ्या मी घरातच घालून घेते आहे सावलीमध्ये आणि नंतर मग उन्हात ठेवते. हे मी खाली धोतर घेतलेलं आहे, आपलं धोतराचं कापड ते ओलं केलं आणि त्यावर ह्या खारवड्या घालून घेतल्या आणि आता ह्या उन्हामध्ये मग नंतर एकदमच सरकवून दिलं. आता ह्या छान अशा वाळलेल्या आहेत आणि छान खुसखुशीत पण झालेले आहेत. तीळ पहा किती छान दिसत आहेत. थोडंसं तुम्हाला वाटलं की तीळ कमी आहेत तर तुम्ही त्या शिजलेल्या चिकावरही तीळ घालू शकता. कच्चे तीळ पण छान लागतात. आता बघा हे जे काय माझं वाळलेलं ते पापड होतं ते पण मी त्या कढईचं त्यात टाकलेलं होतं, त्यामुळे तेही तुम्हाला दिसलं असेल. अशी छान खारवडी झालेली आहे, चांगली बरणी भरून झाली आहे, सुंदर दिसते आहे, चवीला छान झाली. तुम्ही नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब